तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. हो. शून्य मशागत शेती फक्त युट्यूबवर पाहून होत नाही, हो. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बघत बघत नाही. सध्या आपण रविभाऊ काळे यांच्या शेतामध्ये शून्य मशागत शेतीबाबत चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने इथं आलेले जे शेतकरी आहेत तर त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय इथं जाणवलं तर आपण थोडक्यात प्रत्येकाकडून ऐकू. तुम्हाला विनंती आहे की प्रथम तुमचं नाव सांगायचं, कुठून आला ते सांगायचं आणि त्यानंतर इथून कोणती गोष्ट घेऊन जात आहे, कोणती चांगली वाटली ते पण आपल्याला सांगायचं. मी कारंजा लाडून आलो. मतीन अहमद शेख. मला हे SRT पद्धत बरी वाटली. पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त फायद्याची वाटली. बर. मी भुजंगराव दशरथजी वाडके, राहणार काकडशिवणी, माजी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा. मी या ठिकाणी श्री वाडके साहेब यांच्या आयोजन केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालो. या ठिकाणी जे शून्य मशागत याबद्दल जी माहिती दिली आणि जे प्लॉट पाहिले तर ते पाहून एकदम समाधान झालं आणि अशाच प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शेती करावी असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. मी राजीव ज्ञानोजी लढे काकडेशिवणीवरून आलेलो आहे आणि शून्य मशागत जी आहे ही पाहण्यासाठी रविभाऊ काळे यांच्या शेतात आलेलो आहोत. पण बिगर डवऱ्याचं आणि बिगर निंदाचं सोयाबीन एकदम चांगलं वाटलं. बर, म्हणजे वाढण्यासाठी डवरण करावंच लागते असं वाटते आणि म्हणून ते करतात. हा, इथं मात्र वेगळं वेगळं वाटलं. बर. चांगली ही वाटली. तुम्हाला फायदे शेती वाटली, तुम्ही जाऊन करणार. हो नक्कीच. मी ज्ञानेश्वर गोविंदराव अंबाळकर, राहणार फळशिवणी. राजू पाटलाच्या वावरात मी आज भेट दिली तर मला त्यांनी बेडवर लागवड केलेली पद्धत चांगली वाटली आणि त्यांनी टोकन पद्धतनं लागवड केली तेही चांगलं वाटलं. मशागत खर्च खूप कमी लागलेला दिसून राहिला. त्याच्यानं उत्पादनही जास्त येईल आणि उत्पादन खर्च कमी येईल असं माझं मत आहे. बरोबर. हॅलो, मी दत्ता निळकंठ शिरसाम, राहणार कारंजा इथून आलेलो आहो. हे शून्य मशागत मला चांगली वाटलेली आहे. तर पुढच्या वर्षी करण्याचा विचार आहे माझा. बर. मी शंकर केशव लिंगाटे, राहणार भडशिवणी, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. मी तर राजू पाटलाच्या वावरात शून्य मशागत शेतीचे सोयाबीन पीक आणि कपाशी यांची लागवड आहे ते बघण्यासाठी आलेला आहो. आणि बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की बुवा शून्य मशागत शेती बघाव ते पाहण्यासाठी आज आलेला आहो इथं. तसे मी सरांचे व्हिडिओ बघत, वाडके सरांचे व्हिडिओ यूट्यूबवर बघत राहतो. अजून गुलाबराव खंडागळेचे पण व्हिडिओ मी बघत होतो दोन वर्षापासून. पण आपल्या परिसरामध्ये असं नसल्यामुळे ते मला माहिती मिळत नव्हती. त्या कारणानं मी करू शकत नव्हतो आतापर्यंत. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतं काही करावं नाही. बरोबर. हे असं माझं मत आहे. पूर्ण माहिती घ्यायची नंतर करायचं. आता गावाशेजारीच आमच्या आलेल्या आहेत, आता करायची पूर्ण इच्छा आहे. 5 एकर शेती आहे माझी. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. हो. शून्य मशागत शेती फक्त युट्यूबवर पाहून होत नाही, हो, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बघत नाही. ना. हो, आणि तुमच्या जवळचा शेतकरी करत असेल तरच आपली मग ते अजून बारकावे कळतात. अन्यथा दूरच्या काही गोष्टी कळत नाही. इथं मात्र आता तुम्ही कधी येऊन यांच्या शेतात पाहू शकता. काही अडचण आली तर एकामेकाला विचारू शकता आणि पुढे जाऊ शकता. आता यांच्या पुतण्याचं शेत आमच्या शेताला बाजूलाच आहे. त्याने यावर्षी सुरुवात केली. यायची 4 वर्षापासून आहे म्हणजे माहीतच नाही. हो. तसे मी गुलाबराव खंडागळेचे फुलुंबरीचे, बरोबर आहे, छत्रपती संभाजीनगर, त्यांचे व्हिडिओ 2 वर्षापासून बघत आहे. हो. पण तुमचे व्हिडिओ आता मागच्या वर्षीपासून बघत आहे मी. बरोबर. हो. या कारणानं असं वाटतं शून्य मशागत शेतीमधून बराच काही फायदा आहे. आता या चर्चासत्राचा हा फायदा झाला की तुम्हाला हे माहित पडलं आपल्या गावाजवळ कोणीतरी करतायत आणि हे पाहून तुम्ही करणार सुरुवात करणार. रब्बी हंगामापासून तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे हरभऱ्यापासून डायरेक्ट आता सोयाबीन असेल न काही मशागत करता हरभरा पेरून सुरू करू शकतो. विठ्ठल नामदेवराव कोहर, पलाण्यावरून आलो. रवी पाटील काळे यांच्या शेतावर आहो. SRT पद्धतची जे शेती आहे ही प्रॅक्टिकली पाहायची होती. खरोखर योग्य आहे आणि शून्य मशागतमध्ये उत्पन्न जास्त आहे. बरोबर.
नमस्कार, मी संजय गणेशराव काळे, राहणार जयपूर. शून्य मशागत शेती आता या काळातनी अत्यंत गरजूवान आहे. कारण वाढती मजुरी आणि मजुराचा तुटवडा याच्या हिशोबाने ही एकदम चांगली गोष्ट आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मेहनतही कमी होऊन राहिली याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी माझ्या शेतात यावर्षी सर पूर्ण 8 एकराचा गहू पूर्ण हे केलेला आहे, कुजवलेला आहे. बर. हो, पूर्ण कुजवलेला 8 एकराचा. आता कारण शेणखत टाकणं होत नाही, हो. महागाई खूप वाढलेली आहे. बरं. त्याच्यामुळे हे करणं अत्यंत गरज आहे. कारण आपल्याच पाशी आहे, आपलं आपण फेकून देतो त्याला. राईट. हे अशा गोष्टी न फेकता हे आपण आपल्या शेतात जर गाळल्या का नाही बरं. तर अत्यंत चांगली गोष्ट आहे सर हे. बरोबर आहे. नक्कीच. म्हणजे विशेषतः मी पाहिलंय गव्हाचे काका, गव्हाचे जे मुळं आतमध्ये राहू दिले की नाही ते जारवर राहते. वरचा गहू काही आमचा पेटला, म्हणजे बाजूच्या धुरे पेटवता जिथं दाट होतं तिथं पेटलं, बाकी जिथं पतलं होतं ते तसंच राहू दिलं तसंच आणि राहू दिलं. त्याच्यात डायरेक्ट पेरणी आहे. म्हणजे ते उभेच आहेत गव्हाचे आणि त्यातलंही सोयाबीन चांगलं आहे, बाकीच्या सोयाबीन सारखंच. हो, पीक तर ते पिकाला पण काही खूप येत चांगलं नाही आहे. सर, पीक चांगलं आहे सर. तुकाराम सरोदे, आणि गाव भडशिवनी. बर. हे शून्य मशागत पद्धती पाहून तुम्हाला काय वाटलं, काय घेऊन जाता इथून? मग चांगला आहे सर्व पद्धत. बर. तुम्ही करणार आता? हो. कॉन्फिडन्स तेवढा निर्माण झालाय? आहे सध्या तूर आहे माझी ते बर. त्याच्यावर, पण ते सोयाबीन नाही आहे, आता सोयाबीन करत आहे. बरं बरं. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. हो, धन्यवाद.